जोहार मित्रांनो, आज आमच्याकडं शुक्रवार आहे आणि आज आमच्याकडं कवळ्या भाज्या आहेत. आमच्या कवळ्या भाज्या गवसाईला आलो इकडे डोंगराला. हो, असा डोंगर इकडे दिसत कावळ्याची कांदा आहेत. बाकीची गवळी भाजी ह्याची नाही आहे. गवळी भाजी आता तिकडे वरती हवी दाखवतो तुम्हाला. असा आमच्या इकडचा डोंगर, डोंगराला खडकाला पाणी वळत. पाणी उघडा आहे तरी हो आखीकडे ऊन पडलं आहे. पावसाळ्यात कडक ऊन. त्याच्या आधी बराच पाणी पडला 2-3 दिवस. उन्हाळा भरून खात होते त्याच्यासाठी आज वटायले 2 दिवस. आता पाणी उघडलं आहे काल दिसून आज. आमच्या कवळ्या भाजी कुठले आहेत कवळ्या भाजी. त्यातून कावळ्याची कांदा दिसते. फार हिंडून आत्ता भेटली पहा कवळी भाजी. ढवळा फूल आहे तिला. ढवळा फूल त्याच्यामुळे सफेद मुसळी पण सांगते, ते नावाने पण ओळखते. पण आम्ही याला कवळी भाजी सांगतो. आता निबरपणा व्हायच्या आधीच आम्ही खातो. आमच्या इकडे भाता लावायच्या आधी आमचा हौसन फार मोठे उत्साहात करतो आम्ही दरवर्षी. परंपरा आमची आदिवासींची चालूच आहे. तर इकडे पूर्ण त्याचाच आहे हो जंगल. तर पहा येथील आता बिया पण येतील. बोळ आलं फुला दोड आहे त्याच्यात बिया हवे आता. तर आमच्याकडे दिलं कवळी भाजी, कोवळी भाजी पण सांगत नाही, पण आम्ही कवळी भाजीच इकडे आमच्याकडे त्याच आहेत जास्त. नावाने तुम्ही सांगता कोणती नावाने ओळखता सांगा आम्हाला. तिला कवळी भाजी कवळी भाजी आहे तशीच तिची. आता ही कवळी भाजी पहा कशी पानासारखी दिसते. त्याचे जवळ हो आहे कावळ्याचा कांद. पानातही जेणलं नाही समजत ती कावळ्याची कांदा घेऊन येते. ती आख्याकडे बरीच राहते. कवळी भाजीची जरा पानं वेगळी. ही थोडीशी हिरवी जशी राहते, ती जास्त निळी जाडी राहते. तिला मध्ये डेसा जसा निघत तिला फुला हे बिया राहते.